या देवी सर्वभूतेषु कात्यायनी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। देवी कात्यायनी दुर्गा नवरात्रीचे 6वे रूप। देवी पार्वतीच्या नवदुर्गा रूपातील हे 6वे कात्यायनी रूप आहे। कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते। त्यांचे पुत्र म्हणजे ऋषी कात्य। या कात्य यांच्या कुळात जगप्रसिद्ध महर्षी कात्यायन यांचा जन्म झाला। महर्षी कात्यायन हे आदिशक्ती भगवतीचे परम भक्त होते। देवी भगवतीची पूजा करत असताना त्यांनी त्यांच्या पत्नीसह अनेक वर्ष अत्यंत कठीण तपश्चर्या केली। त्यांच्या घरी आई भगवतीने कन्या म्हणून जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती। माता भगवतीने त्यांची प्रार्थना स्वीकारली। काही काळानंतर जेव्हा पृथ्वीवर महिषासुर राक्षसाचा अत्याचार वाढला, तेव्हा भगवान ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांनी आपल्या ऊर्जेच्या शक्तीतून महिषासुराच्या नाशासाठी देवीची निर्मिती केली। महर्षी कात्यायन यांनी सर्वप्रथम या प्रकट झालेल्या देवी स्वरूपाची पूजा केली। याचमुळे तिला कात्यायनी देवी म्हणून संबोधले गेले असेही म्हणतात। आईला कात्यायनी हे नाव कसे पडले याची अशीच एक कथा आहे। महर्षी कात्यायन यांच्या कन्या म्हणून देवी प्रकट झाली। अश्विन कृष्ण चतुर्दशीला जन्म घेतल्यानंतर त्यांनी शुक्ल सप्तमी, अष्टमी आणि नवमी असे 3 दिवस कात्यायन ऋषींची पूजा केली आणि दशमीला देवी पार्वतीने दिलेल्या सिंहावर आरूढ होऊन महिषासुराचा वध केला। देवी कात्यायनीची उपासना केल्याने आश्चर्यकारक शक्ती येते आणि शत्रूंचा नायनाट करण्याचा आपल्यामध्ये बळ येतं। कात्यायनी हे नाव अमरकोशामध्ये देवी पार्वतीचे दुसरे नाव आहे। यजुर्वेदाच्या 3ऱ्या भागाच्या आरण्यकमध्ये देवी कात्यायनीच्या महतीचा प्रथम उल्लेख केला आहे। देवी कात्यायनीचे हे रूप नात्यांची वीण घट्ट ठेवते। तसेच चांगला वर प्राप्तीसाठी कुमारिका मुली आदिशक्तीची आराधना करतात। कात्यायनी मातेची आराधना केल्याने धर्म, काम आणि मोक्ष प्राप्त होते। याबद्दल स्कंद पुराणात असे म्हटले आहे की देवीचे कात्यायनी रूप देवांच्या नैसर्गिक कोपातून उत्पन्न झालेले आहे। वामन पुराणानुसार सर्व देवांनी आपली ऊर्जा काढून ती ऋषी कात्यायनाच्या आश्रमात जमा केली आणि कात्यायन ऋषींनी ती ऊर्जा देवीच्या रूपात साकारली। देवी पार्वतीने दिलेल्या सिंहावर ती विराजमान होती। ऋषी कात्यायनाने हे रूप दिले म्हणून त्याच दिवशी ती कात्यायनी म्हणवली गेली। 4 भुजा असणाऱ्या कात्यायनी देवीच्या 2 हातात कमळ आणि तलवार आहे, तर उजव्या 2 हातात वरद आणि अभय मुद्रा आहे। देवीला लाल वस्त्रात सजवले जाते। संपूर्ण आत्मत्याग करणाऱ्या भक्ताला कात्यायनी मातेचे दर्शन सहज मिळते। माता कात्यायनी ही अतुलनीय फलदायी आहे। तिचे रूप अतिशय भव्य आणि दिव्य आहे। द्वापार युगात भगवान कृष्णाला प्राप्त करण्यासाठी ब्रजातील गोपिकांनी कालिंदी नदीच्या काठी म्हणजेच यमुनेच्या तीरावर त्यांची पूजा केली। म्हणूनच ब्रज बांधवांची प्रमुख देवता म्हणून ती पूजनीय आहे। कात्यायनी मातेची भक्ती आणि उपासनेने मनुष्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही 4ही फळे सहज प्राप्त होतात। या जगात स्थित असूनही तो मनुष्य देवीच्या महिम्याने अलौकिक तेज आणि प्रभावाने संपन्न होतो। भारतात देवी कात्यायनीचे मंदिर आहे की नाही असा प्रश्न अनेक भक्तांना पडतो, पण आपल्याला हे माहीतच असायला हवं की कात्यायनी शक्तीपीठ हे भारतातील 51 पीठांपैकी एक असून प्रसिद्ध आहे। महर्षी वेदव्यास यांनीही श्रीमद भागवतात श्री कात्यायनी शक्तीपीठाचे वर्णन केले आहे। धार्मिक ग्रंथानुसार कात्यायनी शक्तीपीठ असलेल्या ठिकाणी सती मातेचे केस पडले होते। भगवान श्रीकृष्ण आपल्याला वर म्हणून प्राप्त व्हावा यासाठी राधेने सुद्धा कात्यायनी मातेची पूजा केली होती अशी आख्यायिका प्रचलित आहे। कात्यायनी शक्तीपीठ हे उत्तर प्रदेशमधील मथुरेच्या वृंदावनमध्ये आहे। वृंदावनातील राधा बागजवळ हे अतिशय प्राचीन सिद्धपीठ आहे।
मथुरेपासून वृंदावन अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे. रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी मथुरा येथे उतरून वृंदावन गाठू शकता, तर कारने प्रवास करणारे प्रवासी थेट वृंदावन गाठू शकता. विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आधी दिल्ली गाठावी लागेल. तुम्ही दिल्लीहून ट्रेनने मथुरेला पोहोचू शकता. नक्कीच देवी कात्यायनीच्या या शक्तिपीठाला तुम्ही भेट द्या आणि कात्यायनी मातेच्या अलौकिक महिम्याबद्दल अजून सविस्तरपणे जाणून घ्या. चंद्रहासो ज्वलकरा शार्दूलवर वाहना कात्यायनी शुभम दया देवी दानवघातिनी. जो खऱ्या मनाने देवी आईचे स्मरण करतो त्याचे रोग, शोक, दुःख, भय अगदी सर्व नष्ट होतात. अनेक जन्मांच्या पापांचा नाश करण्यासाठी मातेला शरण जाऊन तिची उपासना करायला हवी. देवी आपले सारे दोष पदरात घेते आणि सत्याच्या दिशेने जाण्याचा मार्ग दाखवते. आपणही कात्यायनी मातेच्या चरणी लीन होऊयात आणि तिच्या प्रचितीचा अनुभव घेऊयात. आणि पुन्हा भेटूया उद्याच्या भागात आदी मायेच्या 7व्या रूपाला गोंधळाला बोलवण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार. देवी कात्यायनी मातेचा उदो उदो.